नमस्कार. वजन कमी करायचं म्हटलं की योग्य धान्य निवडणं हे खरंच खूप मोठं आव्हान ठरतं, नाही का? बाजारात पर्याय तर भरपूर आहेत, पण आज आपण दोन सगळ्यात लोकप्रिय आणि हेल्दी पर्यायांवर लक्ष देणार आहोत. चला तर मग या विश्लेषणात आपण ज्वारी आणि नाचणी यांची थेट समोरासमोरची लढाई बघूया. हाच तो प्रश्न आहे जो आपल्यापैकी अनेकांना पडतो. रोजच्या जेवणात नेमकी कोणती भाकरी असावी ज्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होईल? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, तेही ठोस आकडेवारी आणि तथ्यांच्या आधारावर. चला तर मग आपल्या पहिल्या स्पर्धकाला भेटूया, ज्वारी, जिला इंग्रजीमध्ये सॉर्घम असंही म्हणतात. ज्वारीला पोषक तत्वांचं एक पॉवर हाऊस मानलं जातं आणि ती या स्पर्धेत एक खूपच मजबूत दावेदार आहे. ओके, तर ज्वारी इतकी खास का आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती ग्लुटेन फ्री आहे. याशिवाय ती आपलं पचन सुधारते, हृदयासाठी चांगली आहे आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवायलाही मदत करते. हे सगळे गुण तिला एक उत्तम आरोग्यदायी पर्याय बनवतात. आता जरा आकडे बघूया, कारण इथेच खरी गंमत आहे. बघा, 100 ग्रॅम ज्वारीमध्ये साधारण 339 कॅलरीज असतात. प्रोटीन मिळतंय 11 ग्रॅम आणि फायबर तब्बल 6.3 ग्रॅम. वजन नियंत्रणासाठी प्रोटीन आणि फायबर हे दोन्ही घटक किती महत्वाचे आहेत हे आपल्याला माहीतच आहे. आणि आता वळूया आपल्या दुसऱ्या स्पर्धकाकडे, नाचणी, जिला फिंगर मिलेट म्हणूनही ओळखलं जातं. नाचणी तिच्या पौष्टिक घनतेसाठी म्हणजे न्यूट्रिएंट डेन्सिटीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि तिची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. नाचणीची खरी ताकद तिच्या अद्वितीय पोषक तत्वांमध्ये आहे. ज्वारीप्रमाणेच ही सुद्धा नैसर्गिकरित्या ग्लुटेन फ्री आहे. पण जी गोष्ट तिला वेगळी ठरवते ती म्हणजे तिच्यातलं कॅल्शियम आणि लोहाचं भरपूर प्रमाण. हाडांच्या आरोग्यासाठी आणि शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी नाचणी खूपच फायदेशीर आहे. चला, आता नाचणीच्या आकड्यावर एक नजर टाकूया. 100 ग्रॅम नाचणीमध्ये साधारण 354 कॅलरीज, 7.6 ग्रॅम प्रोटीन आणि 3.6 ग्रॅम फायबर असतं. ओके, तर आता आपल्याकडे दोन्ही खेळाडूंचे आकडे आहेत आणि आता आपण थेट तुलनेसाठी तयार आहोत. चला तर मग आता येऊया या विश्लेषणाच्या सगळ्यात रोमांचक भागाकडे. आता आपण ज्वारी आणि नाचणीची थेट तुलना करणार आहोत, विशेषतः त्या घटकांवर जे वजन कमी करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. इथे बघा, एकदम स्पष्ट दिसते की खरा फरक कुठे आहे. कॅलरीजच्या बाबतीत ज्वारी पुढे आहे कारण त्यात त्या कमी आहेत, आणि प्रोटीन आणि फायबर यात तर ज्वारी नाचणीपेक्षा खूपच पुढे आहे. आणि महत्वाचा मुद्दा काय, तर जास्त प्रोटीन आणि फायबरमुळे पोट भरलेलं राहतं, भूक लवकर लागत नाही आणि त्यामुळे साहजिकच एकूण कॅलरी इंटेक कमी होतो. तर मग इतके सगळे पुरावे आणि आकडेवारी पाहिल्यानंतर या लढाईचा विजेता कोण आहे? चला पाहूया. होय, जर आपलं मुख्य लक्ष फक्त आणि फक्त वजन कमी करणं असेल तर कमी कॅलरीज, जास्त प्रोटीन आणि जास्त फायबरमुळे ज्वारी स्पष्टपणे ही लढाई जिंकते. हे गुण तिला वजन नियंत्रणासाठी जास्त प्रभावी बनवतात. पण थांबा, गोष्ट इतकी सोपी नाहीये. एकाच धान्याला विजेता घोषित करणं हे पूर्ण चित्र दाखवणार नाही. तज्ज्ञांच्या मते सर्वोत्तम दृष्टिकोन हा संतुलित आहार घेण्याचा आहे, जिथे ज्वारी आणि नाचणी या दोन्हींनाही जागा आहे. आणि खरं तर हाच या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणताही एक पदार्थ आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करू शकत नाही. दीर्घकालीन आरोग्यासाठी सर्वोत्तम धोरण म्हणजे आहारात विविधता आणणं, फक्त एकाच धान्यावर अवलंबून न राहणं. मग लक्षात काय ठेवायचं? सोपं आहे. जेव्हा आपलं मुख्य ध्येय वजन कमी करणं असेल तेव्हा ज्वारीला प्राधान्य द्या. जेव्हा हाडं मजबूत करायची असतील किंवा शरीरातल्या लोहाचं प्रमाण वाढवायचं असेल तेव्हा नाचणी निवडा. पण सर्वोत्तम उपाय म्हणजे दोन्ही धान्यांचा आहारात आलटून पालटून समावेश करणं. तर ज्वारी आणि नाचणीमधला फरक आता आपल्यासमोर स्पष्ट आहे. पण खरा प्रश्न हा आहे की ही माहिती वापरून आपण आपल्या आरोग्याच्या प्रवासात पुढचं कोणतं पाऊल उचलणार आहोत. यावर नक्की विचार करा आणि एक आरोग्यदायी